राहुल गांधींनी ऐश्वर्या रायवर वक्तव्य केल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट आली आहे समोर। बारस्करांच्या मागे एक मंत्री त्याला विकत घेतलाय, जरांगेंचा आरोप। प्रधानमंत्री मोदींचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, FRP दरात वाढ। मराठा समाजातर्फे नवी मुंबई सरकारचा निषेध, जरांगेंच्या भूमिकेचे समर्थन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको मागे। हिरडा नुकसान भरपाईसाठी तळेघर येथे धरणे। मनोज जरांगे पलटी मारणारे खोटारडे, अजय बारस्कर महाराज यांचा आरोप। महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा, खंडित वीज पुरवठ्याने ग्रामस्थांचा संताप। उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ मराठवाडा दौऱ्यावर। चांडोलीत लाळ खुरकुताने 12 गायी, 2 बैलांचा मृत्यू, शेतकरी हतबल। हिंगोलीत कत्तलीसाठी 30 जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह 10 आमदारांना नोटीस। धुळे येथे भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी बाळासाहेब भदाणे। वृक्ष प्राधिकरणाचे 16.20 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर। जलजीवन योजनेची चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा। पिके पाण्याअभावी जळू लागली, कोकडेवाडीतील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। चाकणला कांद्यांची आवक घटली, शासनाच्या दुटप्पी धोरणाने शेतकरी अडचणीत। प्रॉफिट बुकिंगमुळे सेन्सेक्स निफ्टी लाल चिन्हात, बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण। मुळशी धरणाची उंची वाढवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। वाहतूक कोंडींचा साधू वासवानी पुलाच्या कामात खोडा। जुन्या नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना। गौण खनिज विभाग ई-ऑक्शन मध्ये घाटांनाही मिळेना प्रतिसाद। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल मलिकांच्या घरावर सीबीआयची छापेमारी। मी दिलेला निर्णय पूर्ण कायदेशीर, राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। व्हेनेझुएलामध्ये सोन्याची खाण कोसळून 23 जण ठार। महापालिका परिवहन सेवामध्ये 163 कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र 85 कोटी। शेतकऱ्यांचा दिल्ली चलो मोर्चा 2 दिवस स्थगित। महावितरण राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल, ग्राहकांना मिळणार अनुदान। नाशिक झेडपीत अनुकंपधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन। महायुतीच्या जागा वाटपाबाबत लवकरच चर्चा, सुनील तटकरे यांचा इशारा। कुपवाडमध्ये 300 कोटींचे ड्रग्ज जप्त। प्रसिद्ध कवी गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन। जागतिक ऊर्जा सहकार्यात भारत केंद्रस्थानी। मानवाला अंतराळात घेऊन जाणाऱ्या इंजिनची चाचणी यशस्वी। पुणे पोलिसांचा FDA MIDC सोबत पत्रव्यवहार, कुरुकुंभ येथील कंपनीवर कारवाईच्या सूचना। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईचे उद्घाटन। कर्नाटकात हिंदू मंदिरांना द्यावा लागणार 10% टॅक्स, भाजपची काँग्रेसवर आगपाखड। अटल सेतूनंतर आता होणार सागरी सेतूचे लवकरच उद्घाटन, पायलिंगचे काम झाले सुरू। मुंबईत डेंग्यूचा डास आढळल्यास मनपा करणार कडक कारवाई। अमेझॉन फ्लिपकार्टच्या रिटर्न पॉलिसीमध्ये मोठा बदल, आता खराब सामान परत पाठवणं करणं झालं अवघड। कल्याण तालुक्यातील 300हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक। अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली। महाविकास आघाडी 27 फेब्रुवारीला जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार, संजय राऊत यांचा मोठा इशारा। गडावर आक्षेपार्ह घोषणा करणाऱ्यांवर कारवाई करणार, श्रीकांत शिंदे यांचा मोठा इशारा।